इयत्ता 5वी बालभारती कविता 19वी वासरू. कवी अनिल यांनी लिहिलेली कविता आहे ही. मुलांना खरं सांगू, ही कविता जेव्हा मी वाचली ना पहिल्यांदा, तेव्हा मला कोणाची आठवण झाली सांगू? खरं खरं सांगू का? मला वाटलंच नाही ही कविता वासराची आहे. मला वाटलं ही कविता तुमच्यासारख्या मुलांची आहे, जी न सांगता घराबाहेर पडतात, दिवसभर खेळतात, रविवारी खेळतात, हुंदडतात, घरी लक्ष लागत नाही तुम्हाला घरची आठवण येत नाही, जेवण खाण्याची तुम्हाला आठवण राहत नाही. अशा प्रकारे तुम्ही खूप मनसोक्त जे खेळता ना, खरं मला त्याची आठवण झाली. मला तर मग बघायची का आपण ही कविता वासरू? एकदा कविता वाचा. आणि कविता वाचायची नसते, कविता म्हणायची असते. तर तुम्ही ही कविता म्हणा. छान आहे कविता आणि आपण त्याचे प्रश्नोत्तर पाहूयात. चला तर मग करायची सुरुवात. ही कविता वासराची नाही आहे, ही कविता एका कोणाची आहे? तुमच्यासारख्या वासरांची आहे. चला तर मग करूयात आपण अभ्यासाला सुरुवात. प्रश्न पहिला, 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू काय करते? उत्तर, रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू कळप सोडून जाते. तहानभूक विसरून वासरू काय करते? उत्तर, तहानभूक विसरून वासरू मनसोक्त रानभर फिरते, सगळे रान पायाखाली घालते. वासराला कळपाची आठवण केव्हा होते? उत्तर, वासरू जेव्हा फिरून थकते, त्याच्या फिरण्याचा उत्साह संपतो, तेव्हा वासराला कळपाची आठवण होते. प्रश्न दुसरा, खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा व लिहा. भूक तहान विसरून वासरू रानात सगळीकडे फिरते. उत्तर, विसरूनी भान, भूकनी तहान, पायाखाली रान घाली सारे. वासरू रानात फिरून फिरून थकले की त्याचा उत्साह कमी होतो, मग त्याला आपला कळप आठवू लागतो. उत्तर, थकुनी या खूप, सरता हुरूप, आठवे कळप तया लागी. वासरू कळपाकडे परत यायला निघते, पण त्याला रस्ता सापडत नाही, ते दूर जाऊ लागते. असे भटकल्यामुळे ते आणखीनच थकून जाते. उत्तर, फिरू जाता मागे, दूर जाऊ लागे, आणखीच भागे, भटकत. प्रश्न तिसरा, कळपातून निघालेले वासरू रानात कसे फिरू लागले याचे वर्णन तुमच्या शब्दात सांगा. उत्तर, कळपातून निघालेल्या वासराला मनसोक्तपणे रान फिरायचे असते, त्यामुळे वासरू कळपामधून बाहेर पडते. आपण जणू काही बंधनमुक्त झालो आहोत असे त्याला वाटते आणि ते रानोमाळ फेर धरून स्वतःभोवती गोल गोल फिरू लागते. सगळी बंधनं विसरून ते मोकळेपणाने जंगलामध्ये मनाला वाटेल ती वाट पकडून धावू लागते. तहानभूक विसरून ते सगळे रान पालथे घालते. जेव्हा ते खूप थकते आणि फिरून फिरून त्याचे मन भरते, त्याचा हुरूप संपतो, तेव्हा त्याला कळपाची आठवण होते. तो आपला कळप शोधू लागतो. तेव्हा वाट विसरण्याचे त्याच्या लक्षात येते आणि वाट शोधता शोधता ते आणखीनच रानामध्ये भटकत जाते. प्रश्न चौथा, खालील शब्दसमूह व वाक्यप्रचार यांचा अर्थ समजून घेऊ, त्यांचा वाक्यात उपयोग करा. हुरळून जाणे. अर्थ, मनातून खूप आनंदी होणे. वाक्य, सायकलिंगच्या स्पर्धेमध्ये विराटचा पहिला नंबर आल्याने तो हुरळून गेला. रान पायाखाली घालणे. अर्थ, दिशा फुटेल तिकडे फिरणे. वाक्य, 3 वर्षाचा सूरज हरवल्याने त्याला शोधण्यासाठी आम्ही सर्वजणांनी रान पायाखाली घातले. तहानभूक विसरणे. अर्थ, एखाद्या कामात मग्न होणे. वाक्य, क्रिकेटची मॅच पाहताना माझा दादा तहानभूक विसरून जातो. हुरूप येणे. अर्थ, उत्साह येणे. वाक्य, समाजसेवेच्या तासाला स्वच्छता करण्यासाठी आम्हा सर्वांना खूप हुरूप येतो. प्रश्न 5वा, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. शाळेची मधली सुट्टी झाली की तुम्ही काय करता? उत्तर, शाळेची मधली सुट्टी झाली की आम्ही सर्वजण वर्गाबाहेर पडून पाण्याच्या टाकीजवळ एकत्र जमतो, एकमेकांशी गप्पा मारतो, डबा खातो, सर्वजण मिळून सुट्टीमध्ये खेळ खेळतो. खेळायला गेल्यानंतर तुम्ही घरी लवकर परतला नाही तर तुमची आई काय करते? खेळायला गेल्यानंतर मी लवकर घरी परतलो नाही तर मी खेळत असलेल्या ठिकाणाहून येऊन आई मला घरी घेऊन जाते.
लवकर घरी आलो नाही यासाठी शिक्षा करते. कधी कधी समजावून सांगते. ज्या मित्राच्या घरी खेळायला गेलो असेल त्या मित्राच्या घरी फोन करून माझी चौकशी करते. ती आम्हा मुलांची काळजी करते. ई. तुम्ही तहानभूक केव्हा विसरता? उत्तर: जेव्हा आमच्या शाळेमध्ये क्रीडा स्पर्धा, स्नेहसंमेलन असते तेव्हा आम्ही आमची तहानभूक विसरतो. प्रश्न 6. मोकाट, आफाट, वाट याप्रमाणे शेवटचे अक्षर समान असलेले कवितेतील शब्द शोधा. उत्तर: फिरू, घेऊ, वासरू. वारे, न्यारे, फिरे. मोकाट, आफाट, वाट. लेकरू, अंधारू, हंबरू. भान, रान, तहान. प्रश्न 7. रानोमाळ यासारखे 5 जोड शब्द लिहा. कपडा लत्ता, भांडी कुंडी, पाने फुले, नदी नाले, दऱ्या खोऱ्या. प्रश्न 8. एखादे मूल आईपासून किंवा कुटुंबापासून गर्दीत हरवले असा प्रसंग तुम्ही पाहिला आहे का? असा प्रसंग तुमच्यावर कधी आला होता का? त्यावेळी काय घडले ते सांगा. मी बालवाडीमध्ये होतो तेव्हा आजी बाबांबरोबर मी पण पाहुण्यांना सोडवायला ST स्टँडवर गेलो होतो. स्टँडवर खूप गर्दी होती. गर्दीमध्ये आजीचा हात सुटला आणि मी एका बाजूला झालो. आजी न दिसल्याने मी खूप रडू लागलो. खूप लोक जमा झाले. तिथल्या एका काकांनी मला नाव विचारले. मी रडत आजी बाबा असं म्हणू लागलो. त्यांनी मला ST स्टँडवर असलेल्या नियंत्रण कक्षात नेले. तिथल्या काकांनी मला माझे नाव विचारले. बिस्किट देऊन ते माझे नाव माईकवरून पुकारू लागले. ते ऐकून माझी आजी व बाबा तेथे आले आणि माझा जीव भांड्यात पडला. खालील चित्रांना विशेषण लावा. हत्ती: सशक्त, प्रचंड, अवाढव्य, शक्तिशाली, मजबूत, बलवान. घर: टुमदार, हवेशीर, छोटे, मोठे, भव्य, दुमजली. ओळखा पाहू. 32 भाऊ, एकच बहीण, सर्वात 30 आयुष्मान. उत्तर: दात आणि जीभ. 4 बोटांचे अंतर दोघात असे, एकावर विश्वास तर दुसऱ्यावर नसे. उत्तर: डोळे आणि कान. 12 घरावर तिघे पहारा करती, सदैव फिरती, न थकती न थांबती. उत्तर: घड्याळातील काटे. अशाच अभ्यासपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय. काळजी घ्या. खूप अभ्यास करा.